व्हायचं कॉमेंट्री बॉक्समध्ये. बघा एक विनंती असेल MS04MQ2122 ज्या कोणाची कार आहे प्लीज आपण बाजूला काढायची आहे. आणि खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वर्गीय रतनदादा भोईर जे आपल्यामध्ये आज नाही आहेत त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करीत आहोत. मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच अनिल पाटील आपण यायचं प्लेअर ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी. मागील सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केली होती. सन्माननीय बालारामजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच देत आहोत. कॅमेरामॅन आपण मुख्य मंच कव्हर करा. आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे खजिनदार आणि तथा एक जबरदस्त खेळाडू सन्माननीय बालारामजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दरम्यान देण्यात आली. आता मॅचकडे आपण वळूया आणि महत्त्वाची सूचना आताच पोहोचवतोय की विदिन 15 मिनिट्स तुम्हाला पगली 3 षटकं कोणत्याही परिस्थितीमध्ये टाकायची जागेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. हुक करायचं होतं बॉल हवेमध्ये आगे फिल्डर फायनलिक्स तिथे येतात आणि जोपर्यंत बॉल स्टॉप केला जातो तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल आणि सिंगलचा साख्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 2 वरती. यानंतर जो होणारा सामना आहे मी टॉससाठी इन्व्हाइट करतो. यानंतर बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम शिवनेरी स्पोर्ट्स जुनानदुर्गी आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करत असताना टीम जय हनुमान टेंभवली. दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं. पहिले सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत. पायांवरती बॉल फ्लिकचा फटका आलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत उपस्थित. बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं इथेही कंप्लीट केली जाईल सिंगल आणि सिंगलचा साखर टीम टोटल आता जाऊन पोहोचल्या 3 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आपण अनंता केने यांना आपण पाहत आहोत आणि आतापर्यंत बॉलिंग चांगली केली अनंता केनेने. ज्या प्रकारे गोलंदाजी त्यांनी या पहिल्या षटकामध्ये केलेली आहे. नेक्स्ट बॉल फुल टॉस मिड ऑफ आहे. कॅच पकडली जाईल. सफलता पगली. झटका पगला लागला. विकेट दरम्यान मिळाली. पगला धक्का लागला. बॅटर दरम्यान बाद झालेत मनोहर गुळवी. टीम निंबवली तुमचा 12th मॅन नाहीये मित्रांनो. टीम निंबवली विनंती असेल की प्लीज तुमचा 12th मॅन पाठवा. बॅटर आता दाखल झाला क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता. निंबवली टीम 12th मॅन. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट दरम्यान कोणत्याही प्रकारे तिथे आला नाही. डॉट बॉल दरम्यान येतो. शिवनेरी स्पोर्ट्स जुनानदुर्गी टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण लवकरात लवकर यायचं. पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत.
आणि शेड्यूल कोणत्या प्रकारे असेल त्यासाठी थोडं वेट करा. कन्फर्मेशन अजूनही आलेलं नाही की पुढील सामना एक्झॅक्टली कोणता. हा बॉल दरम्यान चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर, येतोय चौकार 4. फिल्डर उपस्थित आहेत. बॉल फुल केला जातो, डबलला चान्स घेतला आणि दुसरीचा प्रयत्नामध्ये रनआउटचा स्वरूपामध्ये विकेट मिळेल. धक्का दरम्यान लागला हा दुसरा. एक ऑर्केस्ट्रा पार्टी देखील आयोजित करण्यात आलेली आहे. आज दिवसभरामध्ये खेळून काय रिझल्ट असेल तो बाजूला राहू द्या, पण आजची रात्र कुठे कोणी जाऊ नका. आज रात्री फुल धमाल, फुल एन्जॉय आपल्याला करायचं आहे. बॅटर आता दाखल झाला क्रमांक 4 वरती प्रशांत गुळवे. पटेल क्रिकेट ग्राउंड कच्ची घाम वरती आपण ही स्पर्धा पाहत आहोत. आणि हा फर्स्ट व्हेन्यू आहे आणि सेकंड व्हेन्यू डेल्टिन क्रिकेट ग्राउंड वरती जे अन्य सामने आहे दुसऱ्या ग्रुप मधले ते तिकडे खेळवले जातात. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, रनआउटची शक्यता आता होईल की नाही. या स्विंगर सफलता मिळेल. बॅटर आणखीन एक बाद झाला. बॅटर आता बाद झाला बाळाराम गुळवी. धक्का लागला हा तिसरा. आणि एक महत्वाची सूचना टीम टेंबवली टीम जुनांदुर्गी आपली स्पर्धा सर्वांचं सहकार्य महत्वाचं आहे. जेवण बनवण्याचं कामही चालू आहे. तुम्ही फ्री आहेत, थोडी हेल्प तिथे जाऊन तुम्ही नक्कीच करा. कारण मला माहिती आहे टेंबिवली टीम मध्ये आणि जुनांदुर्गी टीम मध्ये चांगले चांगले कुक आहेत. थोडं सहकार्य, थोडी मदत फक्त करा जोपर्यंत तुम्ही फ्री आहात. जुनांदुर्गी आणि टेंबवली दोन्ही टीम मध्ये चांगले चांगले कुक आहेत ते आम्हालाही माहिती आहे. आता तुमच्याकडे थोडा वेळ आहे सो थोडी मदत आपल्या स्वयंपाक बनवणारे जे भाऊ आहेत त्यांना थोडी मदत करा. मॅचकडे वळूया. आणि आताही बॉडीवरती बॉल आदलला. निर्धाव चेंडू आणखीन घेतोय. स्कोर कार्ड सध्या सगळीला अडकलाय कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकच रन आलेली आहे. त्यासोबत 2 रनआउटचे विकेट देखील आले. ती महत्वपूर्ण गोष्ट आहे. ऑन साइडला उडवला आणि कनेक्शनला जेव्हा फ्लॅट चाललाय बॉल डीप मिड विकेटचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार.
हमारे बॉल बॉयज है उनके लिए खास करके ये न्यूज है। जो हमारे छोटे बॉल बॉयज है कैमरे पास के पास जो खड़े कैमरामैन के पास, बच्चों लोग जर अगर आपने एक हाथ से कैच पकड़ा तो आपको 100 रुपये का इनाम अलग से दिया जाएगा। दोनों हाथ से भी पकड़ा तो भी मिलेगा, डोंट वरी, आपका भी मीटर चालू है। आणखीन एक उडवलाय आणि आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर। बॅक टू बॅक बिग वन्स, षटकार 6। आणि 6 टीम टोटल आता 20-20। आता हा बॉल सोडून दिला बॅटर जे आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात प्रशांत गुळवी। 2 षटकार त्यांचा बॅटमध्ये आले आणि त्यानंतर ही अतिरिक्त रन। कुठेतरी आता दबाव बॉलरला देखील जाणवतो आणि त्याचमुळे लाईन आणि लेंथ मध्ये आता मिस्टेक होतात। खेचला आणखीन एक फटका, पुलचा फटका आला, फिल्डर झाली मिस्टेक। आता ही बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे, चौकार। आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर खेळ समाप्त झालेला आहे। खेळ समाप्त झालेला आतापर्यंत 2 षटकांचा आणि आतापर्यंत आपण ऑन टाइम आहोत। योग्य वेळेवरती 2 ओव्हरचा खेळ झालेला आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलर नितीन केने आता बॉलिंग मार्कवरती तयार होतात। पण मागील षटक जर आपण पाहिले तर प्रशांत गुळवीने चांगली बॅटिंग केली, कारण त्याचा बॅटमधनं आपल्याला 3 चांगले फटके तिथे येताना पाहायला मिळाले आणि अशाच अपेक्षा त्याच्याकडनं आहेत। आता बॉल हवेमध्ये विकेट मिळण्याची चाहूल आता लागली आहे। फिल्डर आले, थांबलेत तिथे आणि जजमेंट तिथे चुकलं आणि त्याचमुळे 2 धावा दरम्यान याकी बॉलवरती कंप्लीट केल्या जातील आणि डबलच्या सहाय्याने टीम टोटल आता पुढे जाईल। स्कोर कार्ड आता 2च्या सहाय्याने जाऊन पोहोचला 27 वरती। 27 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आयोजित दमन दौरा 2026 सीझन 1 तुम्ही पाहतात आणि पटेल क्रिकेट ग्राउंड मधनं असा दुसरा दिवस तुम्ही लाईव्ह पाहतात। NB लाईव्ह टीम देखील जबरदस्त काम या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहे, कारण NB लाईव्ह टीमच्या वतीनेच ही स्पर्धा YouTube वरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जाते। आमच्या सर्व NB लाईव्हचे जे कॅमेरामॅन्स आहेत, ऑपरेटर आहेत, सर्वांचे आवर्जून मी कौतुक करेन। स्लॉक स्वीप फ्लॅट चाललाय बॉल डीप स्क्वेअर लेगला जाईल डायरेक्टली बाउंड्री लाईनचा बाहेर, षटकार। सूचना, प्लीज ग्राउंडच्या आत कोणी कार पार्क करू नका, कारण स्कोर कार्ड या 4च्या सहाय्याने आता 33 ऑन द बोर्ड, 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। कारण ग्राउंडच्या आय थिंक सो बॅक साईडला जाळीचा मागे ती जागा स्पेशली मला वाटतं पार्किंगसाठी आहे, तिथे तुम्ही एका लाईन मध्ये एका साईडला कार नक्कीच पार्क करा। आता हुकचा फटका आलाय, फाईन लेग चान्स नाहीये, फाईन लेगला बीट केलं, बॉल चाललाय लॉंग लेगला, हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे, 4। आणि खरं तर ज्या लाईन आणि लेंथ वरती आतापर्यंत बॉलिंग होता की तो देखील एक प्रश्नच आहे ना, की ऑन साईडला सर्व फिल्डर डीप मध्ये ऍक्सेप्ट, बट फाईन लेग इनफिल्ड मध्ये आणि तुम्ही बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी इतक्या कमी गतीने जर टाकाल तर ती बॅटर्ससाठी देखील एक अपॉर्च्युनिटी आहे मोठे फटके खेळण्याची, आणि त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा
बॅटर्स घेत आहेत. आता येणार आहे, जाताही बॉल मागे चालला, शॉर्ट थर्ड येतोय तिथे, बॉल फुल केला जाईल आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर याही बॉलवरती कंप्लीट केली जाईल सिंगल. बट प्रिव्हियस काही जो चेंडूचा खेळ झालाय ना आतापर्यंत रनगती फार वेगाने वाढली आहे, कारण बगल्या षटकामध्ये फक्त 7 होत्या. बट देन त्यात नंतर मागील ओव्हर 18, त्यात नंतरचं हे तिसरं षटक, आतापर्यंत याही ओव्हरमध्ये 13. पुलचा फटका आलाय, पण बॉल फक्त उंच गेला. फिल्डर येतात डीप मिड विकेटचं आणि कॅच देखील पकडली जाईल, सफलता मिळेल. धक्का आता आणखीन एक लागला टीम निंबवलीला. आणि खरं तर जे बॅटर आता बाद झालेत प्रशांत गुळवे. बट प्रशांतचं मी कौतुक यासाठी करेन कारण एका क्षणाला मोमेंटम पूर्णपणे फिल्डिंग टीमचा बाजूने होता. बट त्या परिस्थितीमध्ये एक क्विक फायर नॉक हवी होती आणि ती क्विक फायर नॉक खेळला आपल्या टीमसाठी बॅटर प्रशांत गुळवे. आणि आता बॅटर दाखल झालाय, सतीश येतोय, संजय येतोय इन ॲट नंबर 6. आणि हेच राहतं ना की क्रिकेट हा खेळला मोमेंटमचा आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मोमेंटम नेहमीच फार मॅटर करतो. कारण या क्षणाला जर आपण स्टार्ट पाहिला या फर्स्ट इनिंगचा तर फर्स्ट ओव्हर नो डाऊट इकॉनॉमिकल होतं, त्या ओव्हरमध्ये विकेट देखील होती. बट देन काय घडलं, दुसरं षटक 18, देन थर्ड ओव्हर जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 आलेल्या आहेत. आणि आता आपण होनेस्टली असं म्हणूया की बॅक ऑन ट्रॅक टीम आई वज्रेश्वरी निंबवली टीम, बिकॉज टीम टोटल सध्या सगळीला 38 ऑन द बोर्ड. आणि अजूनही या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर एक चेंडू अजूनही बाकी आहे. नेक्स्ट मॅच टीम शिवनेरी स्पोर्ट्स जुनांदुर्गी आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला फाईट करताना पाहायला मिळणार आहे टीम टेंबवली. शेजारी बॅटल भिवंडीमध्ये एकमेकांचा अगेन्स्ट फार वेळा खेळलेत, कदाचित अशा सराव मॅचेस देखील अनेकदा एकमेकांसोबत खेळले असतील. पण आज दमन दौरामध्ये ते पहिलीच मॅच एकमेकांचा अगेन्स्ट खेळणार आहेत आणि ती देखील एक इंटरेस्टिंग लढत असेल. पायांवरती बॉल उडवला खरा, लॉंग ऑन फिल्डर आहेत उपस्थित आणि बॉल फुल केला जातो. तोपर्यंत आताही डबलला चान्स घेतला बॅटर्सने आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. डबल कंप्लीट होईल आणि 2च्या साह्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 41 आणि खेळ देखील समाप्त झाला 3 ओव्हरचा. एंड ऑफ द थर्ड ओव्हर फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम आई वज्रेश्वरी निंबवली 41, लॉस ऑफ 4 विकेट्स फर्स्ट बॅटिंग करत असताना. आणि अजूनही 1 ओव्हरचा खेळ लागला आणि ऑन टाइम अगदी 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि त्याचमुळे अंतिम ओव्हरमध्ये कोणत्या प्रकारे एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. जुनांदुर्गी टीम पुढील सामना खेळणार आहे ऑनलाईन. जुनांदुर्गी गावचे ग्रामीण क्रिकेटमधले एक जबरदस्त युवा टॅलेंटेड ऑलराऊंडर निशांत ठाकरे देखील ऑनलाईन जोडले गेले. त्यांच्या माध्यमातूनही जुनांदुर्गी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. खारबाव टीम देखील आज खेळणार आहे, म्हणजे आज सचिन म्हात्रे यांचा देखील खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतिम ओव्हर आणि अंतिम ओव्हरमध्ये दरम्यान आता बॉलर तयार होत आहेत नितेश पाटील. आणि हीच सूचना सर्व टीम्सला आहेत, कारण प्रत्येकी जो ग्राउंड आहे तो एक विशिष्ट वेळेपुरता आपल्याकडे आहे आणि त्यामुळे जी वेळ तुम्हाला आम्ही देणार आहोत त्या वेळेवरती तुम्हाला खेळायचं आहे. स्कोर कार्ड 41 वरती 41 धावा आणि आणखीन 6 चेंडूंचा खेळ राखला या पगला सत्रामध्ये. चला सुरुवात करा या लास्ट ओव्हरला आणि टेंबवली टीमचा कॅप्टन, जुनांदुर्गी टीमचा कॅप्टन आपण या. आणि काय सुरुवात केली या ओव्हरची, वाह जबरदस्त फटका, बॉल जाईल बाउंड्री लाईन चा बाहेर. इट्स अ ह्यूज वन, सिक्सर. सूचना दोन्ही टीमसाठी, टीम निंबवली आणि टीम गोरसे. हा सामना संपल्यानंतर आपल्याला डेल्टिन ग्राउंडला जायचं आहे, दोन्ही टीम्सला जायचं. आणि
आणि पुंडास टीम आपण देखील जायचं गावदेवी माता पुंडास टीम आपल्याला विनंती असेल आपण डेल्टिंग ग्राउंडवरती पोहोचायचं लवकरात लवकर. लॉंगला बॉल फील्ड झालाय आताही चान्स घेतली डबलला आणि कंप्लीट केला जातील या रन्स 2 आणि 2चा 6 आणि टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 49. सुरुवात फार शांत होती पण शांत सुरुवातीनंतर आता आक्रमण आणि आक्रमण याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. ज्या प्रकारे खेळ आतापर्यंत बॅटर्सने केला कौतुकास पात्र बॅटिंग स्पेशली आता कौतुक करूया निलेश गुळवीचं ज्या प्रकारे तो खेळतो आणि इथे बॉल हवेमध्ये आगे बट शॉर्ट थर्डचा जो फिल्डर आहे तो डीपमध्ये होता. दॅट्स झेलची कोणती शक्यता नाही आणि सिंगलचा साह्याने 50 अप 50 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 50 ऑन द बोर्ड. स्टार्ट स्लो होता बट स्लो स्टार्ट नंतर ॲक्सिलरेशन जबरदस्त झालं. बॅटर प्रशांत गुळवी बॅटर निलेश गुळवी जबरदस्त खेळलं आणि त्याचमुळे या पहिल्या सत्रामध्ये एक चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम निंबवली आणि अजूनही या ओव्हरमध्ये चेंडू लागलेत इथे 3 चेंडू अजूनही आहेत. पायांवरती बॉल पिकअप स्ट्रोक पिक केला डिलिव्हर केलाय डीप स्क्वेअर लेग्सवरनं बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. त्याचप्रमाणे शुभागमन झालं. सर्वांनी ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे सर्वांनी उपाध्यक्ष प्रवीण दादा गुळवी साहेबांचं देखील शुभागमन झालं. मी दादांना विनंती करतो दादा आपण मंचावरती यायचं. आणखीन एक चाललाय बॉल वाऱ्याचा लाटांवरती सुवार होऊन बाउंड्री लाईनचा बाहेर 2 in a row सिक्सर. आता 2 धमाके संजय तरे यांचा बॅटमधनं देखील आले. तिसरा येईल का नाही फुल राखेत कॅच पकडली जाईल. पहिलं सत्र अशा प्रकारे समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आल्या 62 आणि 63चा टार्गेट सेट केलाय टीम आई वज्रेश्वरी निंबवली टीमने अगेन्स्ट टीम सागर 11 गोरसई. आणि टॉसकडे आपण वळणार आहोत. जुनांदुर्गीचे कॅप्टन आणि तसेच टिंबवलीचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं. रतन गणपत भोईर टॉस बॉक्समध्ये हा टॉस आपण करणार आहोत. चला या 2 टीमचे कॅप्टन आणि सर्वांनी खजिनदार साहेब अर्थात बाळारामजी भोईर साहेबांना मी विनंती करतो साहेब आपण यायचं साहेबांच्या शुभ असं आपण करूया टॉस. सर्वांनी ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे खजिनदार बाळारामजी भोईर साहेबांच्या शुभ असं आपण टॉस करीत आहोत आणि कॉल कोण करतोय फक्त ते सांगा. टिंबवली टीमचा कॉल असेल. हेड असा कॉल केला आणि इट इज हेड टॉस टिंबवलीने जिंकला. साहेबांना विनंती असेल साहेब आपण स्थानापन्न व्हायचं. काहीशा चर्चा दोन्ही टीमच्या कॅप्टन सोबत नक्कीच आपण करूया. वेळ देखील आगे दादा टॉस जिंकला सर्वप्रथम आणि निर्णय काय राहणार आहे. आता टॉस जिंकले फिल्डिंग करणार आम्ही आणि सकाळी 6 वाजता निघले इथे पोहोचेपर्यंतचा प्रवास कसा राहिला. व्यवस्थित रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे. प्रवासात काय वाटला नाही. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट प्रवास लांबचा केला अगदी दमनपर्यंत पोहोचले आणि स्पेशली आपल्या संघटने जे आयोजन नियोजन आपल्या सर्व टीमसाठी केलं. आज स्पेशली बबनजी पाटील साहेबांच्या वतीनं इव्हिनिंग सेशनमध्ये ऑर्केस्ट्रा देखील स्पॉन्सर्ड झाला. म्हणजे खाओ पिओ एन्जॉय करो क्रिकेट पण खेळा सर्व काही करा आपल्या संघटनेच्या मार्फत आहे. त्याविषयी काय सांगाल. नाही ते चांगलं एवढे लांबून खेळाडू येतात त्यांच्या टीम खूप साऱ्या शुभेच्छा टेंबिवली टीमला. जुनांदुर्गी टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेले. दादा तुमचा बाजूचाच संघ आणि टॉस जर तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय काय राहणार होता. आम्ही क्षेत्ररक्षण करणार होतो. झाला आमच्या मनाविरुद्ध. दादा आम्ही प्रयत्न करू बॅटिंग करून. एक तुमचा प्रतिनिधी पाठवा नावं सांगण्यासाठी लवकर पाठवा. प्रतिनिधी पाठवा नावं सांगण्यासाठी लवकर पाठवा.
आणि हा चेज इतका सोपा राहणार नाहीये. कव्हरला 4 ने सुरुवात. पहिल्या षटकापासून मोठे फटके खेळणं ही गोष्ट महत्वाची राखलीच. गोरसई आणि त्यांचा अगेन्स्ट निंबवली आणि ही देखील ऑलमोस्ट शेजारी त्यांचा अगेन्स्ट निंबवली आणि ही देखील ऑलमोस्ट शेजारी बॅटल जागे. यात नंतर देखील एक शेजारी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. यात नंतर देखील एक शेजारी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम टिंबिवली खेळणार आहे अगेन्स्ट टीम जुनानदुर्की. सराव फिल्डिंग टीम थोडं वेळेकडे देखील टीम जुनानदुर्की. सराव फिल्डिंग टीम थोडं वेळेकडे देखील लक्ष असू द्या, कारण आपला भरपूर सारे सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. ड्राईव्हचा फटका आला, मिड ऑफला फिल्डर आहेत आणि बॉल फील्ड झाला तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. त्यातल्या त्यात भोलेनाथ पाटील यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. ऑन साइडला खेसला फटका फिल्डर येतात का कॉर्नरचे बट कॅच ड्रॉप. या क्षणाला कॅच ड्रॉप झाली पण हे विकेट मिळाली. बॅटर आता दाखल होतात क्रमांक 3 वरती अनंता केने. खरं तर ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण या संघटनेला सुरुवात झाली. 20 टीम सोबत आपण दमन दौरा केला. नेक्स्ट सीझन मध्ये भोलेनाथ दादांनी सांगितलं की मिनिमम 30 टीम तर मिनिमम 30 टीम तर असतील किंवा त्यापेक्षा जास्तही असतील. पुंडास टीम आपल्याला देखील विनंती, आपण देखील डेल्टिंग ग्राउंड वरती लवकरात लवकर पोहोचायचं. डीप स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, फिल्डर दरम्यान येतात तिथे बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं आता देखील ऑन साइडला फटका आहे. डीप मध्ये मिड विकेटचे फिल्डर येतात, फंबल झालं बट सिंगल पेक्षा जास्त. आता अजूनही बॅटर देखील विचार करतात रन घ्यायची की नाही. अखेरचा प्रयत्न झाला रनआउटची शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद झालेत अनंता केने. हा संघ खेळतो आणि सागरजी धुमाळ यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला गोरसे टीमचा पाहायला मिळतोय. कारण सागर स्वतः देखील होते, ते देखील एक जबरदस्त खेळाडू होते आणि ते देखील याच टीममध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत होते. आणि त्याचमुळे या टीमने हा देखील विचार केला की आपल्या भावाला आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायचं आणि त्याच्या नावानेच आपण यात नंतर खेळू. त्यासाठी गोरसे टीमचे जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण क्रिकेट हा खेळच मित्रांनो असा आहे ना की आपण पूर्णपणे भावनिक आता फार पुढे निघून गेला. या परिस्थितीमध्ये आता मोठ्या फटक्यांचा पाऊस हवा आहे गोरसे टीमला, तेव्हा जाऊन कमबॅक केला जाऊ शकतो, अदरवाईज अवघड. पायावरती बॉल यष्टांसमेत वरती 6 वरती माफी सुद्धा लक्ष्मण केने. तसेच मंचावरती तुम्ही महत्वाची उपस्थिती पाहत आहात ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आणि भिवंडीचे उपाध्यक्ष तथा एक जबरदस्त खेळाडू सन्मान्य कैलासदादा शिलार साहेबांची उपस्थिती तुम्ही मंचावरती पाहत आहात. आणि स्पेशली दादाचे जे व्हॉइस मेसेज येतात ना ते ग्रुपवरती, ते ऐकायची एक वेगळी मजा आहे. पूर्ण मन लावून ते रेकॉर्डिंग करतात.
आणि येत्या क्षणी काय फटका खेळला बॅटर, वा जबरदस्त फटका पाठवलाय बॉल स्क्वेअर लेग्सावरनं बाउंड्रीला जायचं. हेच तर फटके हवे होते आणि ते फटके येतात. षटकार आणि बॅक टू बॅक दोन मोठे फटके आले आणि बॅक टू बॅक दोन मोठे फटके आलेत. बॅटर लक्ष्मण केने आणलेत. बॅटर लक्ष्मण केने यांचा बॅट मधनं नेक्स्ट बॉल बॅट मधनं नेक्स्ट बॉल आणि आता बॉल अलॉंग द ग्राउंड आणि आता बॉल अलॉंग द ग्राउंड चाललाय डीप मिड विकेटला. फिल्डर चाललाय डीप मिड विकेटला. फिल्डर येतात बॉल फुल केला जातोय. येतात बॉल फुल केला जातोय. मिळेल सिंगल मिळेल सिंगल आणि खेळ आता समाप्त झाला. पस्तीसची आवश्यकता मॅच थांब 35 आवश्यकता मॅच थांबवायची अंपायर्स.
संघटनेचे अध्यक्ष साहेब आहेत आणि नेहमीच क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम राखलं देखील साहेब वेळात वेळ काढून आलेत आणि साहेबांच्याच वतीनं आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये जो ऑर्केस्ट्रा आहे तो पूर्णपणे ज्यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आला असे सर्वांचे आपले लाडके सन्माननीय बबनजी पाटील साहेबांचे शुभ आगमन झालं. साहेब आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे या दुसऱ्या दिवसामध्ये. बॅकफुटवरती जाऊन फटका केलं डीप कव्हरला फुल रागेत उपस्थित बॉल फुल केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल. या बॉलवरती सिंगल आणि सिंगलचा साग्याने टीम टोटल आता 18 वरती आणि खेळ देखील आता समाप्त झाला. 2 ओव्हरचा खेळ राखला आता 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये जिंकण्याकरिता आता करायचं आहे 45 धावांची आवश्यकता आहे. चला अगोदरच फार वेळ गेला त्यामुळे फिल्डिंग टीम तुम्ही थांबवू नका. अगोदरच फार वेळ लागला आता आपल्याला सो लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. बबनजी पाटील साहेबांची तुम्ही उपस्थिती मंचावरती पाहतात. बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा टीम मधले एक जबरदस्त खेळाडू आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो असे दिलीपदादा पाटील यांचे पिताश्री सन्माननीय बबनजी पाटील साहेब जे शिवसेना भिवंडी तालुका अध्यक्ष देखील आहेत तथा बालाजी स्पोर्ट्स 40+ क्रिकेट मंडळाचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि या स्पर्धेकरिता अगदी पूर्णपणे महत्त्वाचं सहकार्य आपल्याला साहेबांचं लाभलंय. कारण आज या दुसऱ्या दिवसामध्ये आपलं प्रत्येकी खेळाडूचं मनोरंजन झालं पाहिजे. क्रिकेट तर आपण खेळतोय पण एन्जॉयमेंट देखील झाली पाहिजे ती गोष्ट साहेबांनी पाकली आणि त्याचमुळे ऑर्केस्ट्रा आज साहेबांनी आपल्यासाठी पुरस्कृत केलेला आहे. त्यासाठी साहेबांचं मी आमच्या संपूर्ण संघटनेच्या माध्यमातून विशेषतः आभार व्यक्त करतो आणि महत्त्वाची उपस्थिती तुम्ही मंचावरती बबनजी पाटील साहेबांची पाहू शकतात. आणि साहेबांचा एक कटआउट देखील आपल्याला पाहा 20 वरती आणि जिंकण्याकरिता आता 43 करायचे चेंडू लागलेत. येते 9 मध्ये 43 करायचं. आता फुल टॉस हॅमट केला फुल राखेत डीप कव्हरला आणि बॉल फुल केला जातो. खरं तर आजच्या डेटला जर आपण ज्या प्रकारे टेनिस बॉल क्रिकेट चाललाय त्यामध्ये स्पेशली मी रेग्युलर फॉर्मॅटचं सांगेन. मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांना यायला थोडं अवघड जातं बट त्यातल्या त्यात आमचे काही विशिष्ट स्पेसिफिक आणि महत्त्वाचे जे प्रेक्षक आहेत आपल्या 40+ संघाला सपोर्ट करण्यासाठी जवळ 300 किलोमीटर ट्रॅव्हल करून आज दमनमध्ये आलेत. तर सर्वांचंही मी कौतुक करेन जे प्रेक्षक आपल्या टीमला सपोर्ट करण्याकरिता इतका लांबचा प्रवास करून आलेत. स्कोरकार्ड सध्याच्या घडीला आता जाऊन पोहोचला 22 वरती आणि आता कार्य फार जास्त अवघड झालंय कारण 22 धावा झालेल्या आगे जिंकण्याकरिता आणखीन 41 करायचं. आता उडवला बॉल फिल्डर आखेत तिथे आणि कॅच देखील पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. झटका इथे लागला आणखीन एक टीम गोरसईला. कोणती शंका नाही आहे कारण आज ऑर्केस्ट्रा पार्टी देखील आहे. आता आज दिवसभरामध्ये खेळ कसा होईल नाही होईल ती गोष्ट बाजूला राखली आणि खरं तर आज रात्री कोणत्याही टीमने कुठे जायचं नाही आहे कारण स्पेशली आपल्या सर्वांची राहण्याची व्यवस्था जिथे आहे तिथेच आज ऑर्केस्ट्रा देखील आहे. खाओ पिओ उसके साथ क्रिकेट को भी एंजॉय करो हेच स्लोगन राखले या स्पर्धेचं. नेक्स्ट बॉल आता हा बॉल सोडून दिलाय. लाईन देखील दरम्यान चांगली आहे. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे बॉलर निलेश गुळवीने. आज निंबवली टीम जबरदस्त खेळली आहे कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली केली देन 63 डिफेंड करत असताना आता गोलंदाजी देखील चांगली सुरू आहे आणि आता सध्याची परिस्थिती पाहता फक्त एकच प्रश्न राखला की किती रन्सने इथे बाजी मारेल टीम निंबवली कारण फक्त औपचारिकता आता या सामन्यामध्ये राखलेल्या आहेत. जबरदस्त परफॉर्मन्स बॅटिंग चांगली केली त्यात गोलंदाजांनी देखील विश्वासू पात्र खेळ केला. आता देखील दिशा खराब आता देखील अतिरिक्त रन
मुख्य पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल पवार सरांनी देखील तो उल्लेख जरूर केला होता, पण तो मजेचा भाग आहे, मजेचा भाग. कारण भाऊ पाटील सर देखील एक जबरदस्त खेळाडू देखील राखलेले आहेत. एक काल त्यांनी खारबावचं क्रिकेट गाजवलं आणि आजही 40+ क्रिकेट ते देखील खेळतात. त्यातल्या त्यात क्रिकेटवरती जो प्रेम आहे ना, क्रिकेट या खेळापासून कोणी दूर नाही राहू शकत. इथे पहा काय जबरदस्त फिल्डिंग, क्रिकेट कम फुटबॉल. मनोहर गुळवे तिथे होते. मनोहर ते सांगितलं की पॅनने देखील काम बनतं, हातांची गरज नाही आहे. पॅनने बॉल स्टॉप केला. आणि भाऊ पाटील सरांविषयी आपण सांगत होतो आणि त्याचमुळे ॲज अंपायर म्हणून ते आज क्रिकेटची सेवा करतात. आताही बॅटर स्टेप आउट झाले, हॅमर केला, फिल्डर येत आहेत. आताही फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, बट मनोहर गुळवी देखील सांगत असेल की प्रत्येकी मनोहर नाही आहे ना. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे, चौकार येतो. आता 4चा साग्याने स्कोर काढता जाऊन पोहोचला 30 वरती. टेंबिवली संघ देखील पुढील सामन्यामध्ये खेळणार आहे. ते देखील अगदी सकाळी 6 वाजल्यापासून ते निघाले होते. प्रवास त्यांच्यासाठी देखील इतका सोपा लागला नाही. तसेच ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे सचिव आणि तथा या स्पर्धेसाठी ज्यांची अपार मेहनत आपण पागलेली आहे असे श्रमान्य प्रभाकरजी पाटील साहेब, त्यांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच रविदादा भुईर आणि आमच्या मॅनेजमेंट कमिटीचे अन्य सहकारी, आमचे स्पेशल कुक मॅन फ्रॉम सुरई. स्पेशली त्यांना उन्हाचा काही फरक कधी जाणवत नाही, त्यामुळे त्यांनी विचार केला की दमनला आपण येऊया. आणि आता चेंडू लागलेत, फक्त शेवटचा एक चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल. त्यानंतर लक्षात ठेवा टेंबिवली टीम फिल्डिंगसाठी रेडी राहायचं. जसा हा सामना संपेल क्विकली ग्राउंडमध्ये उतरा. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे, बट बाजी अगदी सहजरित्या मारली आई वज्रेश्वरी. निंबवली टीमने वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम निंबवली. अँड हार्ड लक, टफ लक टीम गोरसई. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि